छत्रपती शिवाजी महाराज की जय. We have just got a news that Sheetal is getting married, and this is how we all have reacted. श्रीनिवास गोखले और शादी कर रहा है, इम्पॉसिबल. म्हटलं हा माणूस फालतूगिरी करतोय, काहीतरी थापा मारतोय. तरीही आम्ही कोणी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. सो मैं तो अभी भी शॉक हूँ. तू शादी कर रहा है यार, क्या है ये? मे बी इट इज पॉसिबल, यू नेव्हर नो. करताय ऐकून खूप बरं वाटतंय आणि जाम हसायला On the best, Srinivas. First of all, my heartiest congratulations to Srinivas and Sheetal. I'm very happy that Srinivas has finally decided to get married and take the plunge. So welcome to the other side in a couple of days. On behalf of Sindhu, Sunita, Radha and me, happy married life to both of you. We also have some advice for you. Marriage is usually fun, but there are times when you will fight. When that happens, remember to not make a mountain out of a molehill. Just climb it. Also, if you're fighting, take a hike. I mean literally, go on a trek. And lastly, if all else fails, there's a Lavani dance. The Lavani dance? What is that? कॉलर को थोड़ा ऊपर चढ़ा के, शीतल के जैसे चश्मा लगा के, कोकोनट में वोडका मिला के, आ जाओ सारे घाट चढ़ के. लावणी डांस, लावणी डांस, लावणी डांस, लावणी डांस, लावणी डांस, लावणी डांस, लावणी डांस. ऑल द बेस्ट गाइस. श्रीनिवासने एंगेजमेंट केली आणि दुसऱ्या दिवशी येऊन आम्हाला सगळ्यांनाच ऑफिसमध्ये धक्का दिला की हे घ्या स्वीट्स आणि आय गॉट एंगेज विथ दॅट गर्ल हु इज इन एसेन्शियल अँड ऑल. आणि खूप छान वाटलं श्रीनिवासचं हे धक्का दिल्याबद्दल, पण खूप आनंद झाला श्रीनिवाससाठी. आणि आय एम व्हेरी मच हॅपी फॉर श्रीनिवास अँड शीतल. विश यू बोथ अ हॅपी मॅरेज लाईफ. अँड श्रीनिवास, आमची पैठणी अजून पेंडिंग आहे. स्नेहा अँड आय बी वेटिंग फॉर दॅट. याला ज्याला चाकोरीबद्ध आयुष्य अजिबात आवडत नाही, याला उन्हाडक्या करायची सवय, असा माणूस एक सेटल लाईफ याला आवडेल अशी काय मला तरी असं काय वाटत नव्हतं. पण जेव्हा मी शीतलला भेटलो त्यावेळी मला कळलं की हे कपलच कम्पॅटेबल आहे एकमेकांना. कारण तिला पण तशाच हौशी आणि तिला तिची पण एक लाईफस्टाईल तशीच आहे, तिचं पण वे ऑफ थिंकिंग तसंच आहे. म्हटलं ठीक आहे, म्हणजे याला योग्य मुलगी भेटलेली आहे. सो श्रीनिवास, ऑल दी बेस्ट. आणि हे आता सगळं मी फालतूगिरी करतोय, मी थापा मारतोय तर जाऊ दे, पण मला तू खरं लग्न का करतोय त्याचं कारण मला माहिती आहे. कारण आज कुछ तुफानी करते असं जोरजोरात ओरडत सह्याद्रीत फिरणारा श्रीनिवास आता बहुतेक करून करून थकलो आणि अध्यात्माला लागलो अशी त्याची अवस्था झाली. आई स्टिल रिमेम्बर हमारे टी ब्रेक्स जो होते थे उसमें हमेशा ही आर्गुमेंट होता था, श्रीनिवास तो शादी कब करना है. सो फाइनली अब हम बोल सकते हैं, मैं स्पेशली बोल सकती हूँ, श्रीनिवास वो दिन आ गया. एंजॉय द जर्नी विथ शीतल. गॉड ब्लेस यू बोथ. कंग्रॅच्युलेशन्स वन्स अगेन and enjoy the time with Sheetal and bring on the babies. शीतलला खूप आनंदात ठेवशील आणि तुझ्यासारखा मनुष्य खूप हट्टी असला तरी सुद्धा तिच्यासमोर एवढा हट्ट करणार नाही आणि तिला जे हवं ते देईल. त्याच्यामुळे आय एम व्हेरी हॅपी. गुड गुड. कॉंग्रॅच्युलेशन्स. Life must have been a journey for you up till now with all the treks, being a bachelor, leading a single life. Trust me, you have no idea what is waiting for you on the other side. I'm not trying to scare you, but it will be adventurous. आणि जस्ट टू ॲड टू दॅट, आपण जसे लहानपणी एका मांजरीवरती साबणाच्या फुग्याचं पाणी वगैरे टाकायचो ना, तसं शीतलवरती करू नकोस काहीही. कारण ती मांजर पळून गेलेली शीतल तुझ्या अंगावरती धावून येईल, एवढं लक्षात ठेव. मला मिथूनचा एक डायलॉग आठवतोय गुंडामधला की भिगी हुई सिगरेट कभी जलेगी नहीं और ये तय है कि तेरे मौत की तारीख कभी टलेगी नहीं.